नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 17 बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खालील भागाकार करा। पहिलं उदाहरण 4.8 भागिला 2। आता या ठिकाणी आपण 4.8 ही संख्या या प्रकारे लिहिणार 48/10। बघा, एक जे अंक आहे, हा जो 8 हा एक अंक आहे, त्यानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून 4.8 ही संख्या आपण 48/10 या प्रकारे लिहून घेतली। एका घराच्या नंतर दशांश चिन्ह होतं, म्हणून या ठिकाणी 10 या संख्येमध्ये एकच शून्य असलेली संख्या नेहमी येते। भागिला 2 म्हणजेच काय, तर 2/1। आता या ठिकाणी भागाकार दिलेले आहे दोन्ही अपूर्णांकांच्या मध्ये, म्हणून या ठिकाणी आपण याची गुणाकार व्यस्त संख्या लिहिणार आहोत या प्रकारे 48/10 गुणेला याची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली 1/2। भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहिलं आणि याची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली 1/2 बरोबर। या ठिकाणी पुढे सोडवून घेणार आहोत 48/10 गुणेला 1/2। आता या दोनाने आपण 48ला या प्रकारे भागणार आहोत, बे 1 बे, बे दुनी 4, बे चोको 8, म्हणजे शिल्लक राहिलं 24 गुणेला 1 24 छेद 10 गुणेला 1 10 बरोबर 24/10। याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या आहे 1, म्हणून एका अंकानंतर आपण दशांश चिन्ह लावून घेणार। 24 ही संख्या लिहून घेतली, एका अंकाच्या नंतर म्हणजे 4 अंक सोडून आपण या ठिकाणी लावून घेतलं दशांश चिन्ह, उत्तर मिळालं 2.4। दुसरं उदाहरण आहे 17.5 भागिला 5। आता ही जी संख्या आहे हिलाच या प्रकारे लिहिणार आपण। या ठिकाणी आपल्याला हे दशांश चिन्ह कॅन्सल करायचं होतं, म्हणून 175 ही संख्या लिहून घेतली। या ठिकाणी एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह होतं, म्हणून छेद लिहिला 10 भागिला 5 म्हणजेच काय, तर 5/1। कोणत्याही संख्येच्या खाली संख्या जर नसेल तर त्याचा छेद नेहमी 1 असतो। आता या ठिकाणी भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करून घेणार आहोत। 175/10 गुणेला लिहिलं म्हणून याची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली 1/5। आता या ठिकाणी 175ला आपण 5ने भागणार आहोत। 5 5, 5 15 राहिले 2, 5 25। या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली 35 गुणेला 1 35 छेद 10 गुणेला 1 म्हणजे 10। 35/10 म्हणजेच काय, तर याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेणार आहोत। या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या आहे 1, म्हणून एका अंकाच्या नंतर आपण लावणार आहोत दशांश चिन्ह। 35 ही संख्या लिहून घेतली, 5 अंक सोडून या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह, उत्तर मिळालं 3.5। तिसरं उदाहरण आहे 20.6 भागिला 2। आता या ठिकाणी ही संख्या सुद्धा या प्रकारे दशांश चिन्ह कॅन्सल करून लिहायचं आहे, म्हणजे 206/10। 10 ही अंक का लिहिला, कारण या ठिकाणी एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह होतं, म्हणून या ठिकाणी 10 ही संख्या लिहिली भागिला 2 म्हणजेच काय, तर 2/1। आता या प्रकारे लिहिणार 206/10 भागाकाराचं रूपांतर केलं गुणाकारामध्ये, म्हणून या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली 1/2। आता या 206 संख्येला 2ने भागणार, बे 1 बे, बे 1 बे, बे 0 0, बे 6। संख्या मिळाली 103/10। आता या ठिकाणी लावायचं आहे दशांश चिन्ह बरोबर 103 ही संख्या लिहून घेतली। या ठिकाणी असलेल्या शून्यांची संख्या आहे 1, म्हणून एका अंकाच्या नंतर लावणार दशांश चिन्ह, म्हणून 3 हा अंक सोडून या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह, उत्तर मिळालं 10.3। पुढचं उदाहरण आहे 32.5 भागिला 25। आता या ठिकाणी दशांश चिन्ह कॅन्सल करून ही संख्या लिहून घेतली, म्हणजे 325/10। 10च का लिहिलं, तर एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह होतं, म्हणून 1 शून्य असलेली संख्या होती 10, ती लिहिली आपण 25 म्हणजेच काय, तर 25/1। आता 325/10 गुणेला ही जी संख्या आहे हिची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली 1/25। आता 325ला आपण 25ने भागणार आहोत। 25 1 25,
25 एक 25 राहिले 7, 25 त्रिक 75 म्हणजे 13/10. 13/10 याचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात करून घेणार आहोत. 1.3. या प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सोडवून घेतला आहे. दुसरं उदाहरण बघणार आहोत. रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा दर 9.6 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील? बघा आता या ठिकाणी रस्त्याची एकूण लांबी दिलेली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंना 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावलेली आहेत. तर त्या ठिकाणी एकूण किती झाडे लागतील हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा या प्रकारे हा रस्ता आहे. या ठिकाणापासून सुरुवात झालेली आहे रस्त्याची. तर या इथपर्यंत तो रस्ता आहे. या ठिकाणी शून्यापासून सुरुवात झालेली आहे आणि किती किलोमीटर लांबीचा रस्ता आहे तर 4 किलोमीटर 800 मीटरचा रस्ता आहे. 4 किलोमीटर 800 मीटर म्हणजेच काय तर 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर अधिक 800 मीटर बरोबर 4800 मीटर लांबीचा तो रस्ता आहे. म्हणून म्हणजे या ठिकाणी शून्यापासून सुरुवात झाली तर या ठिकाणी 4800 मीटर लांबीचा तो रस्ता आहे. या ठिकाणी तो रस्ता संपत आहे. आता या ठिकाणी दर 9.6 एवढं अंतर घेऊन झाड लावायला सुरुवात केली. म्हणजे या ठिकाणापासून तर इथपर्यंतचं अंतर आहे 9.6 मीटर. या ठिकाणी पहिलं झाड लावलं, नंतर पुन्हा 9.6 मीटर अंतर सोडून या ठिकाणी दुसरं झाड लावलं, या ठिकाणी तिसरं झाड लावलं, परंतु अंतर सारखंच ठेवलं. अंतर होतं 9.6 मीटर. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी झाडे लावायला सुरुवात केली. तर दोन्ही बाजूला किती झाडे लागतील हे आपल्याला शोधायचं आहे. परंतु या ठिकाणी शून्यापासून तर 4800 मीटर पर्यंत किती भाग झाले ते आपल्याला शोधून काढावे लागतील. या ठिकाणी एक भाग, दुसरा भाग, तिसरा भाग असे किती भाग तयार झाले हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणून या ठिकाणी 4800 मीटर लांबीचा तो रोड होता. याला आपण भागणार आहोत 9.6 ने. या ठिकाणी आपण 4800 ला भागणार आहोत 9.6 ने. तेव्हा आपल्याला त्या रस्त्याचे एकूण किती भाग झाले ते समजेल. म्हणून या ठिकाणी 4800 आता या ठिकाणी भागीला 9.6 म्हणजेच काय तर या ठिकाणचं दशांश चिन्ह कॅन्सल झालं म्हणून 96/10 बनले. 4800 आता ह्या भागीला जे दिलेलं आहे याचं रूपांतर गुणेला केलं म्हणून याची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली 10/96. आता या ठिकाणी 4800 ला आपण 96 ने भागणार आहोत. 4800 त्याला 96 ने भागलं. 96 गुणेला 5 480 होतात. या ठिकाणी 00 0 उतरवला 96 0 जा 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे 50. आता 50 गुणेला 10 जर केले तर 50 गुणेला 10 बरोबर 500 भाग तयार झाले. रस्त्याचा एका बाजूला 500 भाग तयार झाले. बघा या प्रकारे ती आकृती होती. या प्रकारे बघा जर या ठिकाणी या प्रकारे रस्त्याची सुरुवात केली आणि जर 5 भाग केले 1 2 3 4 बघा 1 2 3 4 5 भाग केले तर त्या ठिकाणी किती झाडे लागली ती आपण बघणार आहोत. बघा एक झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, चौथं झाड, पाचवं झाड, 6वं झाड. म्हणजे रस्त्याचे जर आपण 5 भाग बनवले, हा एक भाग, हा दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, 5वा भाग, 5 भाग जर बनवले तर झाडे किती लागली 6 झाडे लागली. त्याचप्रमाणे या प्रकारचा तो रस्ता होता. शून्यापासून सुरुवात होती. या ठिकाणी 4800 मीटर लांबीचा तो रस्ता होता. आता या ठिकाणी किती भाग तयार झाले 500 भाग तयार झाले. जर 500 भाग तयार झाले तर या ठिकाणी झाडे किती लागतील 501 झाडे लागतील. कारण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं जर या ठिकाणी छोटासा रस्ता होता त्या रस्त्याचे जर आपण 5 भाग केले तर झाडे किती लागली 1 2 3 4 5 6 कारण या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत आपण झाडे लावणार आहोत. म्हणून या ठिकाणी सुद्धा जर एवढा लांबीचा रस्ता आहे तर एका बाजूला 501 झाडे लागतील. म्हणून या प्रकारे आपण लिहिणार आहोत. म्हणून रस्त्याच्या
एका बाजूला 500 भाग होते आणि 1 अधिक केला म्हणजे 501 झाडे आपण लावू शकतो एका बाजूला। आता आपल्याला दोन्ही बाजूला किती झाडे लावता येतील हे शोधायचं होतं, म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा दुतर्फा सुद्धा आपण त्याला म्हणतो, दोन्ही बाजूला 501 गुणिले 2 बरोबर 1002 झाडे लागतील। कारण जर एका बाजूला 501 झाडे लावले, दुसऱ्या बाजूला सुद्धा 501 झाडे लावले, तर पूर्ण आपण टोटल किती झाडे लावली तर 1002 झाडे आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावू शकतो। अशा प्रकारे या ठिकाणी उदाहरण क्रमांक 2 आपण सोडवून घेतला आहे। तिसरं उदाहरण आहे, प्रज्ञा दररोज नियमितपणे मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते। जर ती दररोज 9 फेऱ्यांत एकूण 3.825 किलोमीटर अंतर चालते, तर एका फेरीत ती किती अंतर चालते? या ठिकाणी 9 फेऱ्यांमधलं अंतर दिलेलं आहे, आपल्याला एका फेरीतलं अंतर शोधून काढायचं आहे। म्हणून एका फेरीचं जर अंतर शोधायचं असेल तर आपल्याला भागाकार करावा लागतो, म्हणून या प्रकारे मांडून घेणार 9 फेऱ्यांत 3.825 किलोमीटर अंतर ती चालते आहे। म्हणून एका फेरीत किती अंतर चालेल तर 3.825 भागिले 9। या प्रकारे हे उदाहरण आपण सोडवणार आहोत। बरोबर 3.825। आता या ठिकाणी हे दशांश चिन्ह आपल्याला कॅन्सल करायचं आहे, म्हणजे हीच संख्या आपण कशी लिहिणार तर 3825 छेद 1000। 1000 का लिहिलं तर या ठिकाणी 1 2 3 तीन अंकांच्या नंतर दशांश चिन्ह होतं, म्हणून या ठिकाणी 1000 ही संख्या लिहिली, त्या ठिकाणी 3 शून्य होते, म्हणून भागिला 9 9 म्हणजेच 9 छेद 1 बरोबर 3825 छेद 1000 गुणेला याची गुणाकार व्यस्त संख्या 1/9। आता 3825 ला आपण 9 ने भागणार आहोत। 9 चौक 36 राहिले 2, पुढचा अंक घेतला, संख्या बनली 22। 9 दुनी 18, 22 वजा 18 जर केले 18 19 20 21 22 राहिले 4, पुढची संख्या घेतली 5, 9 5 45, म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं 425 बरोबर 425 छेद 1000 बरोबर। आता या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकात ही संख्या आपल्याला मिळाली आहे। आता दशांश चिन्हाचा वापर करून ही लिहिणार, बघा या ठिकाणी 3 शून्य होतं, म्हणून ही संख्या या प्रकारे लिहिणार 1 2 3 3 अंक सोडून दशांश चिन्ह आणि 0 एवढं किलोमीटर अंतर ती एका फेरीत चालेल। म्हणून एका फेरीतील अंतर बरोबर 0.425 किलोमीटर हे मिळालं एका फेरीतील अंतर। पुढचं उदाहरण आहे, औषध निर्मात्याने 0.25 क्विंटल हिरडा म्हणजे औषधी वनस्पती 9500 रुपयांना खरेदी केला, तर 1 क्विंटल हिरड्याचा दर किती? 1 क्विंटल म्हणजेच किती तर 100 किलोग्रॅम म्हणजेच 1 क्विंटल। आता या ठिकाणी 0.25 क्विंटल हिरड्याची किंमत दिलेली आहे 9500 रुपये, म्हणून या प्रकारे आपण लिहून घेणार आहोत 0.25 क्विंटल करिता 9500 रुपये लागतात, तर 1 क्विंटल करिता आता या ठिकाणी जर 0.25 क्विंटल करता इतके रुपये लागत असतील तर 1 क्विंटल साठी किती रुपये लागतील तर यासाठी 9500 ला आपण भागणार आहोत 0.25 ने, म्हणून या प्रकारे भागाकार करणार बरोबर 9500 भागिला
0.25 यालाच आपण लिहिणार या प्रकारे 25/100, कारण या ठिकाणी 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी 25 छेद लिहिले 100 बरोबर 9500 गुणेला याची गुणाकार व्यस्त संख्या 100/25. आता या ठिकाणी 9500 ला आपण भागणार आहोत 25 ने. 9500 याला भागणार 25 ने. 25 त्रिक 75, या ठिकाणी राहिले 200, या ठिकाणी उरले 20, पुढचा नंबर घेतला आपण 0, बनली संख्या 200. नंतर 25 8 200 0 0 0, पुढचा अंक उतरवला 0 म्हणून या ठिकाणी दिले 0. म्हणजे जर आपण 9500 ला 25 ने भागले तर उत्तर मिळाले आपल्याला 380. 380 गुणेला करणार 100 बरोबर 38,000 रुपये एवढे 1 क्विंटल हिरड्याचा दर आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून 1 क्विंटल हिरड्याचा दर 38,000 रुपये आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. अशा प्रकारे आज आपण सराव संच 17 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.